चवीच्या जेवणाची लज्जत, स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत, स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले. स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध. आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या. अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा. आमदार जयंत पाटील यांनी साखराळे येथे रांगेत उभे राहून बजावला मतदानाचा हक्क. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदानाचा उत्साह दिसून येत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. इस्लामपूर नजीक असलेल्या साखराळे या त्यांच्या मूळ गावी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. विशेष म्हणजे एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी असूनही जयंत पाटील यांनी कोणताही विशेष बडेजाव न दाखवता सामान्य मतदारांप्रमाणे मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून आपली वेळ येईपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर त्यांनी केंद्रात जाऊन आपले मत नोंदवले. यावेळी त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहनही केलं. सांगली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उभाटा यांचे जे आघाडी तयार झालेली आहे ती नक्की विजयी होईल असा माझा विश्वास आहे. भारतामधल्या शेतकऱ्यांच्यावर एक नवं संकट आलेलं आहे. अमेरिकेचा सगळा माल 0% दराने या देशात येणार. भारतामधून यापूर्वी भारतामधून अमेरिकेत जे जात होतं त्याला 2.5%, 2.5-3% ड्युटी होती. ती आता वाढून 18% झालेली आहे. आणि त्यामुळं अमेरिकेचे दूध पदार्थ 0% भारतात येणार आणि भारताचे कुठलाही पदार्थ 18% कर भरल्याशिवाय अमेरिकेत शिरणार नाही. ही तफावत मुळातच तयार करण्यात आली. आज अमेरिकेच्या शेतकऱ्यांना गालिचा आहे आणि भारतीय शेतकऱ्यांना काटेरी पायवाट तयार झालेली आहे. आधीच कष्ट करणारा भारतातला शेतकरी, ज्याच्याकडे यंत्रणा नाही, मशिनरी नाही, ऑटोमेशन नाही, तो शेतकरी आता अमेरिकेच्या 2,000, 5,000, 10,000 एकराच्या शेतकऱ्याबरोबर कशी लढाई करणार? ज्या गाईचं उत्पादन हे 15, 16, 18 लिटर आपल्या भारतात रोज गाई दूध देते, अमेरिकेत 70, 80, 90 लिटरच्याही गायी आहेत. त्या गायींच्यावर आमची भारतातली गाय कशी लढाई करणार? आणि त्यामुळे इकॉनॉमी ऑफ स्केल बघितलं तर अमेरिका कितीतरी पटीने आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यांना कर शून्य करून ही भारतीय शेतकऱ्यांच्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे. आता या बाबतीत खरं म्हणजे संसदेत चर्चा जर झाली तर केंद्र सरकारने संसदेमध्ये स्पष्टपणाने हा करार काय आहे याची चर्चा केली पाहिजे. भारतवासियांना समजावून सांगितलं पाहिजे. पण पहिल्यांदा जे रिपोर्ट्स आलेले आहेत ते रिपोर्ट्स भारतीय शेतकऱ्यांचं पानिपत झाले असेच आहेत. आणि असं असेल तर भारतातल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठी हानी पोचेल. असंच फ्रान्समध्ये झालेलं. फ्रान्समध्ये दुग्धजन्य पदार्थ आयात व्हायला लागले जे फ्रान्सच्या उत्पादकांपेक्षा स्वस्त होते आणि मग जवळपास फ्रान्सचा डेअरी उद्योग जवळपास कमी झाला, संपत आला. त्यानंतर मग काही वेगळ्या उपाययोजना नाईलाजानं फ्रान्सला कराव्या लागल्या. आज भारतातला शेतकरी जो गाईचा गोठा सांभाळतो, जो 2 एकर शेती करतो, जो सोयाबीन करतो, कपास करतो, जो ऊस करतो,